नाशिक शहर स्वच्छता अभियानात नेहमीच मागे का राहते? हा प्रश्न उपस्थित करत सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 9 छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे सकाळी विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। या अभियानाची सुरुवात माजी सभागृह नेते दिनकर पाटील, युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील तसेच माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी स्वतः झाडू हाती घेत परिसराची साफसफाई केली। या मोहिमेत सातपूर मनपा विभागीय कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। मात्र घरपट्टी आणि पाणीपट्टी विभाग वगळता इतर सर्व विभागांनी यात सहभाग घेतला। येत्या 8 दिवसात संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। प्रभाग क्रमांक 9 मधील मनपा हद्दीतील ओपन स्पेस, खासगी प्लॉट, मैदाने, उद्याने आणि दवाखान्यांचे आदी परिसर स्वच्छ केले जातील। वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे, रस्त्यावरील फुटलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करणे, प्रभागातील विविध ठिकाणी तुटलेली आणि फुटलेली ड्रेनेज लाईन दुरुस्त केली जाईल। मोकळ्या जागेत वाढलेले गाजर गवत आणि अनावश्यक झुडपे काढून त्या ठिकाणी स्वच्छता केली जाईल। परिसरातील डेब्रिज, मोठ्या प्रमाणातील कचरा उचलण्याचे काम करण्यात येईल। विविध ठिकाणी डास आणि जंतूंच्या निर्मूलनासाठी औषधांची फवारणी केली जाणार असल्याचे युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी यावेळी सांगितलं। प्रभाग क्रमांक 9 मध्ये खऱ्या अर्थाने खूप दिवसानंतर नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग असेल, उद्यान विभाग, बांधकाम विभाग या सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी नगर असेल, श्रमिक नगर असेल, ध्रुवनगर, राय छत्रपती संभाजीनगर, धर्माजी कॉलनी, गंगासागर नगर या भागामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये एकूण 35 कर्मचारी दैनंदिन काम करतात। परंतु सातपूर डिव्हिजनचे 257 काहीतरी कर्मचारी आहे। त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेचे DSI गोसावी साहेबांनी त्या ठिकाणी आजपासून सतत 8 दिवस या प्रभागामध्ये मोहिमेची सुरुवात या ठिकाणी उद्यान विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली आहे। तुम्ही बघितलं अतिशय खराब परिस्थिती या भागामध्ये झालेली आहे। परंतु यासाठी कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात नाही गेले पाहिजे म्हणून आज आपल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, माजी नगरसेवक रवींद्रजी धिवरे, संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक यांच्या माध्यमातून आजपासून पुढच्या 8 दिवसापर्यंत रोज याच पद्धतीने 100हून अधिक कर्मचारी दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी काम करतील आणि प्रभाग क्रमांक 9 हा पूर्णपणे स्वच्छता करण्याचं अभियान आजपासून सुरुवात झालेली आहे। मी नागरिकांना सुद्धा विनंती करेन यामध्ये नाशिक महानगरपालिकेचे संबंधित सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य करावं अशी आपणास विनंती। या सप्ताहामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये नाले मोठ्या प्रमाणात आहे। त्यामध्ये तुम्ही बघितलं कमर्शियल असलेले इंडस्ट्रियल झोन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे। मी या भागामध्ये असलेले नाले, ओपन स्पेस, ओपन प्लॉट, महानगरपालिकेचे असलेले ओपन स्पेस, संत तुकाराम महाराज क्रीडांगण असेल, सावरकर हॉस्पिटल असतील, दवाखाने असतील, शाळा असतील, त्या महानगरपालिकेच्या अनेक मोठ्या वास्तू प्रॉपर्टी या ठिकाणी आहे। या सर्व करत असताना जे प्रायव्हेट प्लॉट असतील ते सुद्धा रस्ते असतील, नाले हे मोठ्या प्रमाणात स्वच्छता होतील अशा या ठिकाणी गोसावी साहेबांनी महानगरपालिकेला सर्व डिपार्टमेंटला हे लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे, दिनकर अण्णांना सुद्धा दिलेलं आहे। म्हणून आशा करतो की येत्या 8 दिवसामध्ये पूर्ण प्रभाग हा मोठ्या प्रमाणात स्वच्छ होईल आणि नागरिकांना सुद्धा याच्यामध्ये एक मोठा दिलासा मिळेल। यावेळी बोलताना माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी नाशिक महापालिकेवर सवाल उपस्थित केला। ते म्हणाले, सामान्य नागरिक नियमितपणे कर भरतात, त्यातून महापालिका कार्यरत आहे, मग शहराचा स्वच्छता क्रमांक कायम कमी का? नाशिकमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असूनही प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळेच शहराचे स्वच्छतेत मागे राहणे हे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांनी पुढे आव्हान केले की स्वच्छतेच्या या अभियानात फक्त मनपा कर्मचारीच नाही तर स्थानिक नागरिकांनीही पुढे येऊन सहभाग घ्यायला हवा, असे आवाहन माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी यावेळी केले। महापालिका प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपली ही परिस्थिती बघितली आता की संपूर्ण प्रभागामध्ये नाही, संपूर्ण सातपूर विभागामध्ये तुम्ही बघा नाही, घाण दररोज काय झाडलं जातं कळत नाही, काय साफसफाई केली जाते। माझी विनंती सगळ्या अधिकाऱ्यांना पासून
8 दिवसामध्ये प्रभाग पूर्णपणे गोसावींनी ठरवलंय साफ करायचा. अशा प्रकारची कुठेही गाडी दिसायला नको. नाशिक महापालिकेचा नंबर हा कधीही 1 नंबर आला नाही. स्वच्छतेमध्ये 1 नंबर यावा यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. जर एकाच प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं आता 5-6 ट्रक घाण निघाली, 1 प्लॉटमध्ये एवढी घाण आहे, तर अख्ख्या प्रभागाची काय परिस्थिती असेल. ते होऊ नये. कर्मचारी 35 का 40 आहे प्रभागामध्ये, एकच गल्ली झाडतात. जर मग गोसावी म्हणत असतील का नाही झाडतात, तर मग एका हे व्हायला नको आहे. आणि नाशिक महापालिकेचा 1 नंबर, इंदोर सारखा महापालिकेचा दरवर्षी 1 नंबर येतो आणि नाशिक महापालिकेचा 100वा नंबर, हा काय कारण आहे. म्हणून माझी विनंती अधिकाऱ्यांना, सगळ्या जेवढे अधिकारी, आजपासून हा प्रभाग सुंदर स्वच्छ, कुठंही अशा प्रकारची घाण नको. सगळं स्वच्छता व्हावी, लोकांचं आरोग्य चांगलं राहावं. जनता आपल्याला कर भरते, त्या करावर महापालिका चालते, शासन चालतं, सरकार चालतं. तर जनतेला आपण सुविधा दिल्या पाहिजेत, ह्या मताचे आम्ही आहोत. अधिकारी आहे, मग बांधकाम असो, ड्रेनेज असो, उद्यान असो, जेही महापालिकेतले खाते प्रमुख आहे त्यांनी सगळ्यांनी मदत करायची. कोणी मागं राहायचं नाही. जिथं JCB लागलं तिथं बांधकाम जायचं. जिथं आता बघा हे छोटे छोटे हे गुरुतुरीचे झाड आहे, हे तोडायला तर काय परमिशन लागत नाही महापालिकेला, लागते लोखंडे. महिला काच काढलं पाहिजे. आता तुमचे लोक आले का चालू केले का. तर हे सगळं काम झालं पाहिजे, स्पष्ट बोललं पाहिजे. अधिकाऱ्यांची बाजू घेताना आम्ही जेव्हा घ्यायची तेव्हा बाजू पण घेतो, परंतु कामच होत नसेल तर हे चुकीचं आहे. एक प्रभागाला जर 35-35 250 कर्मचारी जर सातपूर विभागाला जी घाण का होते, हा खरा आरोग्य अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे. तर आजपासून हे सुरू करावं, स्वच्छता करावी आणि पूर्ण स्वच्छता व्हावी एवढी विनंती. स्वच्छता मोहिमेत मनपा सातपूर विभागीय कार्यालयातील आरोग्य, उद्यान, ड्रेनेज, विद्युत भुयारी गटार, पेस्ट कंट्रोल यांसारख्या विभागांचे असंख्य अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. यामुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबवून एक आदर्श उपक्रम उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या अभियानामुळे नाशिकच्या स्वच्छतेला गती मिळेल आणि शहर स्वच्छता क्रमवारीत पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.